नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, मागील तेरा सौर पंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी जे आहेत अर्ज करत आहेत. अर्ज करताना खूप साऱ्या शेतकऱ्यांना एक महत्वाचा प्रॉब्लेम असा येत आहे की ते पेमेंट करत आहेत, त्यांचं पेमेंट होत नाही. 15 मिनिटं आफ्टर म्हणजे 15 मिनिटांनंतर पेमेंट करा असं त्यांना ऑप्शन येत आहे. तर असं ऑप्शन काय येत आहे, तर त्याचप्रमाणे खूप सारे शेतकरी असे आहेत ज्यांचं पेमेंट झालेलं आहे, पण त्यांचं पेमेंट स्टेटस म्हणजे स्टेटस मध्ये जर चेक केलं तर स्टेटस मध्ये त्यांचं पेमेंट केलेलं दाखवत नाही. त्याला पेमेंट करा असं ऑप्शन पुन्हा तो ऑप्शन दाखवत आहे. पेमेंट करण्याचं ऑप्शन म्हणजे पुन्हा दाखवत आहे. तर हे दोन प्रश्न खूप साऱ्या शेतकऱ्यांना येते. पहिला म्हणजे पेमेंट होतच नाही, 15 मिनिटांनी पेमेंट करा असं त्यांना सांगत आहेत, किंवा अशा प्रकारचे एरर येत आहे की 5 मिनिटांनी पेमेंट करा, 15 मिनिटांनी पेमेंट करा, 10 मिनिटांनी पेमेंट करा, अशा प्रकारचे त्यांना एरर येत आहेत. तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या विषयावर आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच होय ह्या व्हिडिओमध्ये. तुमचं पेमेंट 100% होणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं पेमेंट जरी झालं असेल तर ते पण तुमचं 100% अप्रूव्ह होणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर ज्या मित्रांचं किंवा शेतकरी मित्रांचं आपलं पेमेंट होत नाही त्यांनी लक्षात घ्या, पेमेंट करताना तुम्ही शक्यतो डेबिट कार्डचा वापर करा. डेबिट कार्डने जास्त योग्य प्रकारे आणि स्पीडमध्ये पेमेंट होत आहे. काही शेतकरी काय करत आहे, युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. युपीआयच्या माध्यमातून जर तुम्ही पेमेंट करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा प्रकारचे एरर येत असतात. आता शक्यतो युपीआयने पण पेमेंट होत आहे, पण त्यामध्ये तुम्हाला असे एरर पाहायला मिळतात. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे, पेमेंट करताना तुम्ही आता सर्वचा प्रॉब्लेम जिकडे तिकडे होत असल्या कारणाने पेमेंट करताना तुम्ही शक्यतो लेट नाईटला पेमेंट करा. उशिरा रात्री तुम्ही पेमेंट करू शकता, जेणेकरून 10 नंतर किंवा 11 वाजता, रात्रीच्या 11 वाजता, 12 वाजता या टाइमला जर तुम्ही पेमेंट करत असाल तर अशा प्रकारचे एरर तुम्हाला 100% दिसणार नाहीत. हे एरर काय येतात, आपले बँकिंग सर्व्हरमध्ये काही इश्यू असतात किंवा पेमेंट सर्व्हर ज्या आपले सर्व्हर असतात, जी आपली साईट मागील त्याला सौर पंप जी महावितरणची साईट आहे आणि बँकेला जी कनेक्ट होते साईट, ती वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत हे पेमेंट केले जातात. तर अशा पेमेंट होत असताना त्या कंपनीच्या सर्व्हरमध्ये जर काही इश्यू असला किंवा खूप सारे शेतकरी एकाच टाइमला पेमेंट करत असले ते ऍपवर, तर अशा प्रकारचे एरर येत असतात. त्यामुळे शक्यतो पेमेंट तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री करणे योग्य आहे. त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे एररचा सामना करावा लागणार नाही. शक्यतो लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, शक्यतो पेमेंट हे तुम्ही डेबिट कार्डनेच करा, कारण की डेबिट कार्डने केलेले पेमेंट काही प्रॉब्लेम येणार नाही. पुढे जरी काही प्रॉब्लेम आला तर त्याचे तुमच्याकडे रेकॉर्ड असतात. हालाकी युपीआय पेमेंटचं पण एक रेकॉर्ड असतं, पण सेफ पेमेंट म्हणून तुम्ही डेबिट कार्डचा वापर करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे शेतकऱ्यांचं पेमेंट झालेलं, पण पेमेंट झाल्यानंतर ते स्टेटसमध्ये चेक करतात तर त्यांना तिथं पेमेंट करा ऑप्शन हा पुन्हा दाखवत आहे. तर शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की आता परत पेमेंट करायचं का, तर परत अजिबात पेमेंट करायचं नाही. ज्यावेळी तुमचं पेमेंट झालंय, तुमच्या अकाउंटवर पैसे कट झालं तर तुमचं पेमेंट झालं, विषय संपला. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही. तुम्ही जर डबल पेमेंट करत बसला तर ते तुमचे पेमेंट अडकून राहील. हालाकी ते पेमेंट तुम्हाला परत भेटेल, पण त्याला खूप वेळ लागतो. खूप वेगवेगळे कारण देतात, कारणाला सामोरं जावं लागतं तुम्हाला. त्यामुळे डबल पेमेंट कुणीही कोणत्याही शेतकऱ्यांनी करू नका. आता हे मागेल त्याला सौर पंप जी महावितरणद्वारे राबवण्यात येणारी योजना आहे, त्यामध्ये आता हे प्रॉब्लेम येत आहेत, पण ते कुसुममध्ये पण हे प्रॉब्लेम येत होते. आता ही नवीन साईट असल्यामुळे प्रॉब्लेम येतात असे काही नाही. पहिल्याही साईटवर हे प्रॉब्लेम येत होते. आपण या योजनेवर किंवा सोलर पंप योजनेवर मागील 4 वर्षापासून काम करताय, तो पहिलेही हेच प्रॉब्लेम होते, कॉमन प्रॉब्लेम येते. हे प्रॉब्लेम तुम्ही नाईटला पेमेंट करा, हे तुमचं पेमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि आता लक्षात घ्या, ज्यांचे पेमेंट झाले त्यांनी पेमेंट करू नका. 48 तास वाट बघा. 48 तास जरी नाही झाले तुमचे तर 4 दिवस वाट बघा. तुमचं पेमेंट सक्सेसफुली होणार आहे. पेमेंट तुमचं कट झालं म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऍड होत नाही, रिटर्न ऍड होत नाही किंवा ते पेमेंट महावितरणकडे जात नाही, तोपर्यंत तुम्हाला डबल पेमेंट करायचं नाही. आणि तुम्ही डबल पेमेंट केलं तर ते पेमेंट तुमचं अडकलं जाणार, 100% अडकलं जाणार. ही काही गोष्टी आहेत, ती खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचं तुम्ही नक्की काम करा. कारण की खूप सारे शेतकरी काय करतात, आपला नंबर आलेला आहे बाबा, काही गडबडीमध्ये पेमेंट करतात आणि पेमेंट होतं, त्यांच्या अकाउंटवरून कट होतं, पण ते पेमेंट त्यांना स्टेटस मध्ये दाखवत नाही. तर स्टेटस अपडेट व्हायला 48 तास वेळ द्या तुम्ही. तरी नाही तुमचं पेमेंट झालं तर बँकेशी कॉन्टॅक्ट करा की मी अशा कारणाने पेमेंट केलंय, माझं पेमेंट रिटर्न हवंय मला. रिटर्न पेमेंट आल्यानंतर तुम्ही डबल पेमेंट करा. जोपर्यंत तुमच्या अकाउंटवर ते पेमेंट रिटर्न येत नाही तोवर ते पेमेंट डबल करू नका.
तर सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजलेच असेल. काही प्रॉब्लेम असेल ह्या विषयावर, सौर पंप योजना, कुसुम सौर पंप योजना असो किंवा मागेल त्याला सौर पंप योजना असेल, कोणत्याही योजनेबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, सर्वे विषय माहिती असेल किंवा माहिती हवी असेल, पंप सिलेक्शन बद्दल माहिती असेल, फॉर्म मध्ये काय चुका झाल्या असेल त्याबद्दल माहिती हवी असेल, तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल होऊन जातील. तर आज आपण इथेच थांबूया. अजून काही विषयावर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.